तर चला, ज्या ॲडची आपण मागच्या 2 ते 3 वर्षापासून वाट बघत होतो, अशी 109 जागेची ड्रग इन्स्पेक्टरची ॲड आलेली आहे आणि तुम्ही सर्वांनी त्याचे ॲप्लिकेशन फॉर्म यावर्षी भरले असतील. त्याच्यानंतर महत्त्वाचं याच्यामध्ये एक कन्सर्न होता की जो सिलॅबस होता आत्तापर्यंत 2015च्या सिलॅबसनुसार आत्तापर्यंत आपण जो सिलॅबस फॉलो केला आणि त्याचा आपण अभ्यास करत होतो. आज इव्हिनिंगला 4 वाजता तुम्हाला टेलिग्राम चॅनल जे आहे MPSCचं, त्याच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरती लेटेस्ट ड्रग इन्स्पेक्टर म्हणजे औषध निरीक्षक या पदाचा तुम्हाला सिलॅबस जे आहे ते अपडेट मिळाली असेल. आता 2015ला जो सिलॅबस होता त्याला फॉलो करून आतापर्यंत जोही आपण अभ्यास केलेला आहे, तर त्याच्यामध्ये नव्याने काय व्हॅल्यू ॲडिशन झालेली आहे, कोणते पॉईंट नव्याने अपडेट करण्यात आलेले आहेत, या सर्व गोष्टीचा उहापोह आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. काय महत्त्वाचे अपडेट असणार आहे, कुठले नवीन पॉईंट, कुठले नवीन विषय JK सेक्शनमध्ये असतील, विशेषतः बाकीचे जे फार्मा पोर्शनचे विषय आहेत, कोलॉजी असेल, कोग्नोसी असेल, सुटिक्स असेल, ज्युरिस्प्रुडन्स असेल, त्याच्यानंतर तुमचं ॲनालिसिस असेल, या बाकीच्या जेही सिलॅबस कॉपीमध्ये मेन्शन केली होती 2015च्या, तर त्या सिलॅबस कॉपीमध्ये काय नव्याने व्हॅल्युडेशन झालेले आहे ते आजच्या व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करेन. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सर्वात पहिल्यांदा महत्त्वाची जी सिलॅबस कॉपी आहे, दोन्ही सिलॅबस ज्या कॉप्या होत्या त्या अशा पद्धतीच्या इथे मी ज्या आहेत त्या प्रिंट करून आणलेल्या आहे. ती जी सिलॅबस कॉपी आहे ती 2015ची जुनी सिलॅबस कॉपी आहे, जी की 1 पेजमध्ये पूर्ण सिलॅबस जो आहे तो कवर केलेला होता. त्याच्यानंतर जी महत्त्वाची सिलॅबस कॉपी आहे ती सेकंड सिलॅबस कॉपी आहे, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचा सिलॅबस थोडासा नव्याने अपडेट केलेला आहे. काही महत्त्वाची व्हॅल्यू ॲडिशन झाली आहे. जी व्हॅल्यू ॲडिशन झालेली आहे ती अशा पद्धतीनं मी मार्कआउट केलेले आहे. जेही पॉईंट नव्याने ॲड करण्यात आलेले आहे ते सर्व व्यवस्थित स्टडी करून तुम्हाला इथं मार्क करून दिलेले आहे. जेही नवीन पॉईंट चॅप्टर ॲड असतील ते व्यवस्थित हायलाईट करून दिलेत आणि सर्व पॉईंटचं PDF जे आहे नवीन सिलॅबस अपडेटेड ते आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती मी शेअर केलेलं आहे. तिथून तुम्ही हे PDF डाउनलोड करू शकता. तर सर्वात पहिल्यांदा आपण महत्त्वाचा जो पहिला सेक्शन आहे तो बघूयात आणि विशेषतः पॅटर्नमध्ये कुठल्याही पद्धतीचा जो आहे तो चेंज करण्यात आलेला नाही. व्यवस्थित 2015चा जो पॅटर्न होता त्याची वेळ असेल, त्याच्यानंतर त्याचे महत्त्वाचे मार्क्स असतील, नेगेटिव्ह सिस्टीम असेल, ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित चेक करून याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. पुन्हा एकदा रेफरन्ससाठी ही 2015ची सिलॅबस कॉपी मी बाजूला ठेवतो. त्या पद्धतीनं आपण कंपॅरिझन करून आजच्या व्हिडिओ तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन. तर पहिल्यांदा हे आपण स्क्रीनवरती बघत असाल, आपण लेटेस्ट जी कॉपी आहे ती तुम्हाला मी हायलाईट करून दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मुलाखत सेम मार्क तुम्हाला दिसतील. 50 जे आहे ते तुम्हाला मुलाखतीला म्हणजे इंटरव्ह्यूला मार्क असतील, जे की 2015मध्ये सुद्धा 50 मार्क दिलेले होते. त्याच्यानंतर परीक्षेचे टप्पे, लेखी परीक्षा असेल 200 गुणाची आणि अशाच पद्धतीची परीक्षा मागच्या तुम्हाला 2015च्या पॅटर्नमध्ये सुद्धा दिलेली होती. त्याच्यानंतर माध्यम तुमचं इंग्रजी असेल. त्याच्यानंतर प्रश्नसंख्या एकूण 100 प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये बघायला भेटतील आणि एका प्रश्नाला 2 गुण अशी 200 गुणाची एक्झाम तुमची ही जी कंडक्ट केली जाईल. 2015मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे इंग्रजी माध्यम 100 प्रश्न आणि 200 गुण होते. कालावधीचा विचार केला तर 1 तास म्हणजे 60 मिनिटे तुम्हाला दिले जातील. त्या 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. एका प्रश्नाला 2 गुण असे 200 गुणाची तुमची एक्झाम. परीक्षेची काठिण्य पातळी म्हणजे दर्जा, परीक्षेचा हार्डनेस काय असेल तर तो पदवी म्हणजे डिग्री लेवलचा असेल. डिग्री लेवलचे जे प्रश्न आहेत ते विचारले जातील. याच्यासाठी तुम्ही रेफरन्स म्हणून ड्रग इन्स्पेक्टरचे PYQ बघू शकता आणि विशेषतः GPATचे जेही PYQ आहेत तर ते तुम्ही बघू शकता. आता याचं विशेषतः डिटेलमध्ये जे महत्त्वाच्या काही वर्क्स असेल ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की कशा पद्धतीने टॉपिक वाईज जे आहे तुम्हाला त्या गोष्टी अवेलेबल करून देईल मी. जसं की ब्लड हा टॉपिक आपला कंप्लीट होत आलेला आहे. ज्युरिस्प्रुडन्सचा, फार्मसी ॲक्ट आणि ड्रग अँड कॉस्मेटिक याचं सुद्धा काम होत आले. त्याच्यामध्ये नव्याने व्हॅल्युएशन करत असताना महत्त्वाचे ज्याही फार्मा रिलेटेड एक्झाम असतील त्यातनं जे प्रश्न विचारलेले आहेत जे की आपल्या ड्रग इन्स्पेक्टरच्या लेवलला किंवा ते त्या लेवलला कॉम्पीट करतील असे GPATचे महत्त्वाचे PYQ त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. तर हे तुम्हाला डे बाय डे मी महत्त्वाची त्याची अपडेट देईल. तर अशा पद्धतीचा डिग्री लेवलचा हार्डनेस असेल, 50 मार्काची मुलाखत असेल, 60 मिनिटे असतील आणि 100 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुण असे 200 गुणाची तुमची एक्झाम. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल म्हणजे MCQ लेवलची तुमची परीक्षा होईल. आतापर्यंत भरपूर आपण गॉसिप्स ऐकले की पॅटर्न चेंज होणार आहे, पॅटर्न थ्री पॅटर्न येऊ शकतो, प्री मेन्स होऊ शकते. तर असं कोणत्याही पद्धतीचा पॅटर्न न येता जुन्याच पद्धतीचा जो पॅटर्न आहे ते MPSCने फॉलो केलेला आहे. फक्त 2 तुमची एक्झाम म्हणजे पहिली तुमची MCQ लेवलची एक पेपर होईल आणि त्याच्यानंतर तुमची मुलाखत होईल. असे परीक्षेचे सिलेक्शन होण्याचे महत्त्वाचे 2 टप्पे आहेत. त्या व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीची जी प्रोसिजर आहे ती यामध्ये राबवली जाणार नाही. एवढं क्लिअर झालं. त्याच्यानंतर निगेटिव्ह सिस्टीम जर आपण बघितली तर ती जुन्याप्रमाणेच आहे. 25% म्हणजे 1/4 निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल.
जे की आपल्याला नॉर्मल एक्झाममध्ये आपल्याला बघायला मिळते. एवढं क्लिअर झालं. निगेटिव्ह सिस्टीम आहे, 1-4 निगेटिव्ह सिस्टीम आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा टाईम सांगितला 60 मिनिटे, 100 प्रश्न, 200 गुण आणि MCQ लेवलची तुमची पहिली पेपर होईल. त्याच्यामध्ये थेरी तुम्हाला सांगितलं होणार नाही, फक्त इंटरव्ह्यू होईल. एवढं क्लिअर झालं. आता डिटेलमध्ये आपण सिलेबस बघूयात. पहिला जर आपण पोर्शन बघितला फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्मॅकोलॉजी आणि टॉक्झिकोलॉजी, जो की 2015मध्ये सुद्धा मेन्शन केला होता. तर याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही पद्धतीचा चेंज पहिल्या पोर्शनमध्ये बघायला भेटणार नाही. लक्षात येते, याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा चेंज झालेला नाही. फक्त जे महत्त्वाचे पॉईंट आहेत 2015 प्रमाणे ते थोडेसे रिहाईज केले तिथे. जसं की फिजिओलॉजीमध्ये ब्लड IP कंपोजिशन, फंक्शन ऑफ द एलिमेंट, कोॲग्युलेशन, ब्लड ग्रुप, ब्लड कॉम्पोनंट्स, मॅन्युफॅक्चरिंग, स्टोरेज, ब्लड बँक, ऑपरेशन रिक्वायरमेंट आणि स्टँडर्ड. जसा 2015ला सिलेबस दिला होता तुमच्या विशेषतः फिजिओलॉजी या टॉपिकमध्ये, सेम तशाच पद्धतीचा सिलेबससुद्धा आत्ताच्या घडीला जो आहे तो MPSCने कॉपी पेस्ट करून टाकला आहे. तर जो पहिला पोर्शन होता किंवा 1.1 होता, याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा चेंज जो आहे तो आपल्याला बघायला भेटणार नाही. त्याच्यानंतर 1.2 म्हणजे पॅथोफिजिओलॉजी. याच्यामध्ये काय ॲड झालेलं आहे, तुम्हाला काय याच्यामध्ये नव्याने बघायला मिळेल 2015च्या कंपॅरिझनमध्ये. तर हेपेटायटिस अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा टॉपिक किंवा एक डिसीज आहे, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. तर तो नव्याने आपल्याला या सिलेबस कॉपीमध्ये बघायला मिळेल, जो की आपल्याला पहिल्या सिलेबस कॉपीमध्ये 2015च्या बघायला भेटलेला नव्हता. तर 1.2 मध्ये काय अपडेट आहे सर, तर हेपेटायटिस जो हा पॉईंट आहे हा तुम्हाला यामध्ये नव्याने बघायला मिळेल. लक्षात आलं. तर महत्त्वाचे 2 पॉईंट, फिजिओलॉजीमध्ये नो चेंज, पॅथोफिजिओलॉजीमध्ये हेपेटायटिस नव्याने ॲड झालेला आहे. त्याच्यानंतर फार्मॅकोलॉजीमध्ये काय ॲड झालेलं आहे तर ते बघूयात. फार्मॅकोलॉजीमध्ये केमिस्ट्री आणि सार हे महत्त्वाचे 2 पॉईंट तुम्हाला बघायला भेटतील, जे की मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये तुमचे कव्हर होतील. कोलॉजीसोबत मेडिसिनल केमिस्ट्री घेऊन बसण्याचा अभ्यास करत असतील. जर तुम्ही एखाद्या अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचा कोलॉजीमधून अभ्यास करत असाल तर त्याची केमिस्ट्री आणि त्याचा सार आपल्याला मेडिसिनल केमिस्ट्रीमधून बघावं लागेल. कुठला महत्त्वाचा ग्रुप कुठल्या न्यूक्लियसला ॲड आहे, कुठल्या ग्रुप जर रिमूव्ह केला तर त्याची कुठली ॲक्शन कमी होते, कुठला ग्रुप जर आपण ॲड केला कुठल्या रिंगमध्ये तर त्याने काय ॲक्टिव्हिटी होते. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये बघायला भेटतील. एखादं समजा आपण मॉर्फिनचं स्ट्रक्चर जर स्टडी करत असोल किंवा मॉर्फिनचं स्ट्रक्चर आपण किंवा मॉर्फिन हा ड्रग आपण फार्मॅकोलॉजीमध्ये स्टडी करत असोल तर त्याचं मॉर्फिनचं स्ट्रक्चर आपल्याला एकदा मेडिसिनल केमिस्ट्रीमधून व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. कुठला ग्रुप आहे जो मॉर्फिनला त्याची ॲक्टिव्हिटी वाढवतो, कुठला ग्रुप अटॅच केला तर त्याची ॲक्टिव्हिटी वाढते, कुठला ग्रुप काढला तर ॲक्टिव्हिटी कमी होते, कुठला महत्त्वाचा असा कंपोनंट आहे की जो त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन केली तर ह्या बाकीच्या गोष्टी त्याच्यावर डिपेंड. असा हा तुमचा महत्त्वाचा केमिस्ट्री आणि महत्त्वाचा ड्रग रिलेटेडचे सार, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मेडिसिनल केमिस्ट्रीमधून बघून घ्यायच्या आहेत. लक्षात आलं. फार्मॅकोलॉजीमध्ये हा एक महत्त्वाचा पॉईंट. त्याच्यानंतर बाकी जे महत्त्वाचे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 15 जे महत्त्वाचे काही सिडेटिव्ह हिप्नॉटिक्स असे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याला फक्त MPSCने यावेळेस करत असताना महत्त्वाच्या मेन सेक्शनमध्ये ॲड केलं. तर मेन सेक्शन म्हणजे काय तर अँटी हायपरटेन्सिव्ह अशी हेडिंग खाली तुम्हाला तुमचे CHF, अँजायना, त्याच्यानंतर आरिथमिया, डायरेटिक असे महत्त्वाचे त्याचे सब टॉपिक दिलेले आहेत. जसं तुम्ही जर KD त्रिपाठीचं पुस्तक बघितलं त्याच्यामध्ये तुम्हाला तशाच पद्धतीने दिसेल की CNSवरती ॲक्ट होणारे ड्रग कुठले आहेत त्याचे महत्त्वाचे टॉपिक्स असतील. त्याच्यानंतर तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये कुठले महत्त्वाचे जे ड्रग्स आहेत किंवा कुठले टॉपिक्स आहेत त्याचे खाली टॉपिक दिले. तशा पद्धतीनं फक्त हा जो रँडम सिलेबस दिला होता MPSCने 2015मध्ये फार्मॅकोलॉजीचा त्याला फक्त व्यवस्थित एका सेक्शनमध्ये आणण्याचं काम यावेळेस MPSCने केलं आहे. त्याच्यामध्ये बाकी जास्त व्हॅल्युएशन केली नाही. बाकी फार्मॅकोलॉजीमध्ये काय महत्त्वाचं खाली टॉपिक ॲड केले तर ते तुम्हाला खाली बघायला भेटतील. रेस्पिरेटरी ड्रग्ज इथून तुम्हाला खाली महत्त्वाचं व्हॅल्यू ॲडिशन याच्यामध्ये बघायला मिळेल. रेस्पिरेटरी ड्रगमध्ये अँटीहिस्टॅमिक, COPD आणि एक्सपेक्टोरंट अशा पद्धतीचे टॉपिक्स आहेत. त्याच्यानंतर GIT ड्रग्ज हा टॉपिकसुद्धा नव्याने बघायला तुम्हाला मिळेल, ज्याच्यामध्ये अँटी अल्सर, कॉन्स्टिपेशन, डायरिया, इमिटिक्स आणि डायजेशन अशा पद्धतीचा महत्त्वाचा टॉपिक्स तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर ऑटोकॉइड्समध्ये इम्युनोस्टिम्युलंट्स आणि इम्युनोसप्रेसंट अशा पद्धतीचे महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला करायचे. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन टू द ड्रग डिझाईन अँड कॉम्बिनेशन केमिस्ट्री हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला नव्याने 2025च्या सिलेबस कॉपीमध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. नेक्स्ट कोलॉजीमध्ये 1.4 टॉक्झिकोलॉजी बाकीचे 2-3 पॉईंट कॉमन आहेत, जसं की क्लासिफिकेशन ऑफ पॉयझन, चिलेटिंग एजंट, हेवी ॲनिमेटर हे टॉपिक कॉमन आहेत. नव्याने काय बघायला मिळालं तर इन्सेक्टिसाईड पॉयझनिंग हा एक पॉईंट्स आहे. त्याचे साईन, सिम्पटम्स, मॅनेजमेंट ऑफ CNS ड्रग पॉयझन,
त्याच्यानंतर जेनोटॉक्झिसिटी, कार्सिनोजेनिसिटी, टेट्रोजेनिसिटी आणि म्युटाजेनिसिटी हे टाईप्स आहेत टॉक्झोलॉजीमध्ये महत्त्वाचे सब टॉपिक्स. हे तुम्हाला नव्याने आजच्या सिलेबस कॉपीमध्ये जे आहेत ते बघायला मिळतील, हे की 2015च्या सिलेबस कॉपीमध्ये नव्हते. एवढं क्लिअर झालं. बाकी नेक्स्ट टॉपिक तुमचा मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजीमध्ये सर काय पद्धतीचे चेंजेस आहेत, तर मायक्रोबायोलॉजीमध्ये कोणत्याही पद्धतीचा चेंज तुम्हाला MPSCने केलेला दिसत नसेल. मायक्रोबायोलॉजी आहे असे टॉपिक केलेले आहेत: स्टरलायझेशन प्रिन्सिपल, प्रोसिजर, असेप्टिक टेक्निक्स, डिसइन्फेक्टंट, पायरोजन टेक्निक्स, असेप, अँटीबायोटिक, व्हिटॅमिन, बायोकेमिकल, सिरोलॉजिकल, व्हॅरिएबल टेक्निक्स, BOD, डिफरंट मीडिया, मायक्रोबायोलॉजी, ड्रग रेजिस्टन्स, मायक्रोबियल लिमिट टेस्ट, पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम आणि कॉमन ऑकरन्स. अशा पद्धतीचा जोही 2015मध्ये मायक्रोबायोलॉजीचा सिलेबस होता तोच सिलेबस कॉपी पेस्ट करून तुम्हाला आत्ताच्याच नवीन सिलेबसमध्ये इन्क्लूड केला आहे. मायक्रोबायोलॉजी या विषयामध्ये कोणत्याही पद्धतीचा चेंज तुम्हाला आजच्या सिलेबस कॉपीमध्ये बघायला भेटणार नाही. त्याच्यानंतर बायोकेमिस्ट्रीमध्ये काय चेंज आहे सर, तर बायोकेमिस्ट्रीमध्ये सुद्धा तसंच कोणत्याही पद्धतीचा चेंज तुम्हाला आत्ताच्या सिलेबस कॉपीमध्ये बघायला भेटणार नाही. जसं सिलेबस होता बायोकेमिस्ट्री, मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड तो सेम आहे. DNA, RNA, न्यूक्लिक ॲसिड कॉम्पोनंट, एन्झाइम, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन आणि इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स आणि व्हॅक्सिन सिरा, जो की या सिलेबस कॉपीमध्ये तुम्हाला बायोकेमिस्ट्रीचा बघायला मिळेल. तो फक्त विषयानुसार थोडंसं डिवायडेशन करून तुम्हाला इथं दिलेलं आहे. हे थोडं क्लिअर झालं. त्याच्यानंतर केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तसंच आयसोमर, टॉटोमर, फर्मेंटेशन, सिंथेसिस, अँटीबायोटिक, डायड्रोजन रिॲक्शन, केमिस्ट्री ऑफ स्टिरन हा आहे तसा सिलेबस दिलेला आहे. त्याच्यानंतर काय ॲड केले तर ते थोडंसं खाली बघा. सुटिक्सचा महत्त्वाचा पोर्शन नव्याने त्याच्यामध्ये भरपूर महत्त्वाच्या गोष्टी ॲड झालेल्या आहेत. ते काय ॲड झाले ते बघूया. प्री फॉर्म्युलेशन स्टडीज म्हणजे फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज, प्रिझर्वेटिव्ह, सस्पेंडिंग एजंट, इमल्सिफाईंग एजंट, डिफरंट ॲडिटिव्ज, व्हेकल आणि टाईप्स ऑफ वॉटर, अशा पद्धतीचा थोडासा नवीन सिलेबस सुटिक्सचा प्री फॉर्म्युलेशन या टॉपिकच्या अंडर ॲड केलेला आहे 2025च्या सिलेबस कॉपीमध्ये. बाकी फार्मास्युटिकल्स म्हणून काही महत्त्वाचा टॉपिक त्याच्यामध्ये कंट्रोलर ड्रग डिलिव्हरी सिस्टीम असेल, मायक्रो इमोशन असेल, म्युकोजल इम्प्लांटेबल, ट्रान्सडर्मल, गॅस्ट्रोएडिटिव्ह, नॅसोपल्मोनरी, टार्गेटेड ऑक्युलर, इंट्रायुटेरियन ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, अशा पद्धतीच्या नॉव्हेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम ज्या आहेत त्या काही महत्त्वाच्या त्याची व्हॅल्युडेशन करण्यात आली आहे. मेडिकल डिव्हायसेस हा सुद्धा पॉईंट नव्याने ॲड केला आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल फार्मसी ज्याचं महत्त्वाचं पुस्तक लॅक, पण त्याच्यामध्ये काय महत्त्वाची व्हॅल्युडेशन झाली तर ते बघा. पायलट प्लॅन्ट स्केल अँड टेक्निक्स, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड ट्रान्सफर, रेग्युलेटरी अथॉरिटीज अँड रिक्वायरमेंट्स, फॉर्म्युलेशन ऑफ कॉस्मेटिक अँड देअर स्टँडर्ड, याच्यामध्ये काय ॲड झाले तर हर्बल अँड ड्रग टेक्नॉलॉजी, हर्ब्स अँड फार्मास्युटिकल रॉ मटेरियल, इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन, आयुर्वेदा, सिद्धा, युनानी, होमिओपॅथी, हर्बल फॉर्म्युलेशन लाईक सिरप, मिक्सचर्स, टॅबलेट, नॉवेल ड्रग फॉर्म लाईक फायटोस्टोन्स, अशा पद्धतीचा हा एवढा सिलेबस जो की तुम्हाला मी हायलाईट करून दिला मार्करनी, हा नव्याने ॲड तुम्हाला झालेला आहे तुमच्या फार्मास्युटिक्समध्ये. फार्मास्युटिक्सचा जर पहिला सिलेबस जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये कोणतेही जास्त महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला बघायला भेटले नाही. फक्त महत्त्वाचे डोसेस फॉर्म होते. फक्त 3.3 हा जो सिलेबस कॉपीमध्ये तुम्ही बघितला जुन्या, तर 3.3 मध्ये तुमचा पूर्ण जो सिलेबस होता सुटिक्सचा तो कव्हर केला होता. आता नव्याने त्याच्यामध्ये भरपूर व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला बघायला मिळेली असेल, जशी की कॉस्मेटिक आणि सायन्स हा टॉपिक ॲड केलेला आहे, इंडस्ट्रियल फार्मसीचा टॉपिक असेल, प्री फॉर्म्युलेशन स्टडी असेल, हे महत्त्वाचे टॉपिक्स आणि त्याच्यामध्ये सब टॉपिक्स भरपूर ॲड केलेले तुम्हाला दिसत असतील. एवढं क्लिअर झालं. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ ॲप्लिकेशन ऑफ ॲनालिसिस म्हणजे फार्मास्युटिकल ॲनालिसिसमध्ये काय ॲड झाले तर NMR आणि मास स्पेक्ट्रोस्कोपी, थर्मल एक्सरे डिफ्रॅक्शन ॲनालिसिस आणि रेडिओ इम्युनो ॲसे, अशा पद्धतीने 3 ते 4 टॉपिक्स नव्याने तुम्हाला 2025च्या सिलेबस कॉपीमध्ये बघायला भेटतील ॲज कम्पेअर टू 2015 सिलेबस कॉपी. त्याच्यानंतर फार्मसी प्रॅक्टिसमध्ये काय ॲड झाले तर हा नवीन एक महत्त्वाचा पॉईंट. फार्मसी प्रॅक्टिसमध्ये कम्युनिटी फार्मसी मॅनेजमेंट, होलसेल स्टोअर मॅनेजमेंट, रिटेल स्टोअर मॅनेजमेंट, हॉस्पिटल फार्मसी आणि इट्स मॅनेजमेंट आणि ड्रग डिस्ट्रीब्युशन इन हॉस्पिटल, हा जो फार्मसी प्रॅक्टिस आहे हा 5 नंबरचा पॉईंट हा तुम्हाला पूर्ण नव्याने 2025च्या सिलेबस कॉपीमध्ये बघायला मिळेल. तर हा सुद्धा टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं जे तिसरं पेज आहे याच्यामध्ये काय अपडेट आहे तर ते बघा. तर बाकीचे जे टॉपिक्स होते जसं की ज्युरिस्प्रुडन्समध्ये बाकी आहे तसं सिलेबस आहे. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आहे, फार्मसी ॲक्ट आहे, त्याच्यानंतर ड्रग मॅजिक रेमिडीज ॲक्ट आहे, NPDS आहे, ड्रग प्राईस कंट्रोल, पॉयझन ॲक्ट, फार्मसी ॲक्ट, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट, नार्कोटिक ॲक्ट, ह्या सर्व गोष्टी आहेत तशा आहेत. नव्याने काय ॲड झाले तर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट असेल, इरिटेशनल ड्रग कॉम्बिनेशन, अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स टू ग्लोबल थ्रेट, इंडियन फार्माकोपेक कमिशन आणि ॲड्रो ड्रग रिॲक्शन, अशा पद्धतीचे पॉईंट तुम्हाला GK या सेक्शनमध्ये जे की फार्मा रिलेटेड आहे की जो की 4 नंबरच्या जुन्या सिलेबस कॉपीमध्ये कव्हर केला होता पॉईंट, तर तो तुम्हाला याच्यामध्ये नव्याने बघायला मिळेल. तर लक्षात आलं. अशा पद्धतीचे मित्रांनो नवीन जे अपडेट होते सिलेबस कॉपीमध्ये जेवढेही पॉसिबल होतील तेवढ्या मायक्रो गोष्टी याच्यामध्ये हायलाईट करायचा प्रयत्न करून जे आहे ते मी कव्हर केल्या.
सर्व तुम्ही टेलिग्रामचं चॅनल आपलं आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरून बघून घ्या. हे सर्व जेही पॉईंट हायलाईट तुम्हाला करून दिलेत मी सिलेबस कॉपीमध्ये अशा पद्धतीचे. तर हे नव्याने तुम्हाला करावं लागतील. आतापर्यंत जर तुम्ही 2015चा सिलेबस फॉलो केला असेल, त्याच्याप्रमाणे अभ्यास केला असेल तर वेल अँड गुड. आतापर्यंत तुमचं जवळपास 40 ते 45% सिलेबस कवर झालाच असेल. फक्त नव्याने काय गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, काय नव्याने तुमच्या नोट्स अपडेट कराव्या लागतील किंवा काय नव्याने नोट्स तुमच्या जे आहे तुम्हाला मेक करावं लागतील, तर त्या गोष्टी तुम्ही या जे हायलाईट PDF मी केलं आहे ते तुम्हाला आता डिस्कस केलं मी, तर त्यातनं तुम्ही तुमच्या नोट्समध्ये किंवा स्टडीमध्ये त्याचं व्हॅल्युएशन करू शकता. अशा पद्धतीचा पूर्ण सिलेबस आहे. कोणत्याही पद्धतीची थेरॉटिकल एक्झाम होणार नाही, कुठल्याही प्रकारची प्री मेन्स अशा पद्धतीचा पॅटर्न नाही. फक्त पहिली MCQ लेवलची एक परीक्षा होईल ज्याच्यामध्ये 100 प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यासाठी तुम्हाला 60 मिनिटाचा वेळ दिला जाईल आणि त्या 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. एका प्रश्नाला 2 गुण असे 200 गुणाची तुमची एक्झाम. वेळ किती आहे तर 60 मिनिटे आहेत, 1 तास तुमच्याकडे आहे. त्या 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. निगेटिव्ह सिस्टीम आहे का तर निगेटिव्ह सिस्टीम आहे. किती आहे तर 1/4 निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. त्याच्यामुळे सोडवत असताना ॲक्युरसीने प्रश्न सॉल्व करायचे आहेत. कोणत्याही पद्धतीचे टोले इथं तुम्हाला मारायला जमणार नाही. प्रश्न हे ॲनालिटिकल असतील, चांगल्या पद्धतीचा क्वालिटीचा पेपर येईल. जशी आता आपण DMERच्या पदभरतीमध्ये प्रश्न बघितले तसे सुपरफिशियली प्रश्न, फॅक्च्युअल डाटा अशा पद्धतीचे जास्त तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार नाही. मॅच टू द पेअर असेल, ॲनालिटिकल प्रश्न असेल जे की GPAT लेवलला विचारले जातात, अशा पद्धतीचा एकंदरीत पूर्ण हा तुमचा पॅटर्न असेल. वेळ कमी आहे, निगेटिव्ह सिस्टीम आहे, प्रश्न ॲनालिटिकल थोडीशी लेंदी असतील, डिटेलमध्ये विचारलेले असतील. त्याच्यामुळे सॉल्व करत असताना प्रश्न डोळे झाकून सॉल्व न करता व्यवस्थित प्रश्न वाचणे. प्रश्न येत असेल, 100% प्रश्न जमत असेल किंवा 60-70% ॲक्युरसी तुमची जर तुम्हाला वाटत असेल की मला 4 प्रश्नापैकी मी 2 जे ऑप्शन आहेत ते इलिमिनेट करून 2मध्ये तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तिथं तुम्ही रिस्क घेऊ शकता. पण प्रश्न सॉल्व करत असताना त्यातलं 3पैकी 4पैकी एकही ऑप्शन किंवा तुमच्या ओळखीचं नसेल तर तिथे तुम्हाला अटेम्प्ट करता येणार नाही. ही तुमची 100% त्याच्यावरती रिस्क असेल, कारण निगेटिव्ह सिस्टीम 1/4 आहे. त्याच्यामुळे अभ्यास करत असताना एकदम ठरवली प्रत्येक पॉईंट ना पॉईंट आपल्याला क्लिअर करणं गरजेचं आहे. विशेषतः ड्रग इन्स्पेक्टरचा अभ्यास करत असताना अभ्यास कसा करावा, कुठून करावा, काय रेफरन्सेस यूज करावेत, ह्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी येत्या समोरच्या व्हिडिओमध्ये डे बाय डे देण्याचा प्रयत्न करेल. अभ्यास करत असताना पहिली गोष्टमध्ये जे रेफरन्स पुस्तकं आहेत त्याला आपला गुरु मानणं महत्त्वाचं आहे. ही जी पोस्ट आहे ही क्लास 2 लेवलची पोस्ट आहे. सर्वात मोठी आपली फार्मा प्रोफेशनमधली प्रेस्टिजियस पोस्ट आहे. त्याच्यामुळे कमीत कमी एका विषयासाठी 2 रेफरन्स पुस्तकं तरी आपण वाचणं गरजेचं आहे. आणि शेवटचा जो पिरियड असेल तुम्हाला 1 ते 1.5 महिना असेल किंवा 15 दिवस असतील, त्या पिरियडमध्ये मात्र तुम्ही आता जो मेहनत घेतलेली आहे त्याच्या नोट्स बनवणं गरजेचं आहे, जे की येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये तुम्हाला त्या वाचणं होतील. सिलॅबस मागच्या फार्मसी एक्झामच्या कंपॅरिझनमध्ये जर बघायला भेटलं तर भरपूर मोठा सिलॅबस आहे असं म्हणता येणार नाही. पेज जरी तुम्हाला हे 2 पेज दिसत असतील तर या 2 पेजमध्ये एका टॉपिकमध्ये तुम्हाला जवळपास 20-20, 30-30, 40-40 पेजेस जे आहेत ते वाचावं लागतील. त्याच्यामधून स्वतःच्या नोट्स बनावं लागतील, त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा लागेल, पाठांतर करावं लागेल. फक्त कोलॉजी जरी विषय आपण कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे 2 विषय येतात. पहिलं म्हणजे तुमचं क्लासिफिकेशन येतं, त्याच्यानंतर तुमचे हे बाकीचे जे टॉपिक विषय आहेत ते येतात. अशा पद्धतीचे भरपूर विषय तुम्हाला कोलॉजी कव्हर करायचा आहे, मायक्रोबायोलॉजी कव्हर करायचं आहे, बायोकेमिस्ट्री कव्हर करायचं आहे, फार्मास्युटिकल ॲनालिसिस कव्हर करायचं आहे, ज्युरिस्प्रुडन्स कव्हर करायचं आहे, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, त्याचबरोबर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचे बाकीचे ज्या GK मधले पोर्शन आहेत ते कव्हर करायचे आहेत, करंट अफेअर कव्हर करायचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं मुलाखतीसाठी जर आपण गेलो तर तिथे तुम्हाला त्याचं प्रिपरेशन करावं लागेल की काय मला बोलायचं आहे, काय माझ्या बाकीच्या जे आहेत ते आवडीनिवडी आहेत, याच्यावरती सुद्धा तुम्हाला स्वतःच्या गोष्टी सगळ्या फिक्स आताच करून घ्यायचे की इंटरव्ह्यूमध्ये मला काय बोलायचं आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित केअरफुली बघून घ्यायच्या आहेत. पोस्ट मोठी आहे, इंटरव्ह्यूला जर तुम्ही बसले तुम्हाला काय प्रश्न विचारतील याची शाश्वती नाही. त्याच्यामुळे जेही कराल ते 100% देऊन करा. जवळपास सर्वजण जे बोलत आहेत पण MPSCचे ॲस्पिरंट 2-3 महिने कदाचित आपल्याला मिळू शकतात अभ्यास करण्यासाठी. आतापर्यंत जोही सिलॅबस किंवा टाईम टेबल MPSCने दिला आहे त्यांच्या एक्झामसाठी आपला अदर दॅन टेक्निकल, तर त्यांचा जो आहे आणखीन 1-2 महिने जो आहे तो पोर्शन किंवा जो टाईम टेबल आहे तो फिक्स असू शकतो. तर आपल्याला हातामध्ये इथून पुढे कदाचित मे बी भेटले तर 1-2 महिने किंवा 2-3 महिने भेटू शकतात अभ्यास करण्यासाठी. त्याच्यामुळं वेळेचं व्यवस्थित नियोजन करा. आतापर्यंत 5 ते 7-10 वर्ष झाले असेल एवढ्या पोस्ट आतापर्यंत कधी आल्या नाही.
2014 नंतर 2025ची 10 वर्षानंतरची मी सर्वात मोठी पद भरती आहे, 109 जागा. त्याच्यामध्ये आणखीनसुद्धा काही महत्त्वाच्या 10 ते 15 जागा नव्याने ॲड होण्याची शक्यता जी आहे ती दर्शवली जात आहे. ते त्या झालं तर वेल एल गुड, आणखी त्याचा आपल्याला फायदा होईलच. त्याच्यामुळे आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी आहे. नशिबाने जे लोक बॅचलर ऑफ फार्मसी होऊन पासआउट झालेले, ज्यांचा रिझल्ट लागलेला आहे, डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत, त्या सर्व लोकांसाठी मित्रांनो खूप महत्त्वाची मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तर अशा पद्धतीची अपॉर्च्युनिटी तुम्ही हातातनं जाऊ देऊ नका. अशा ज्या अपॉर्च्युनिटी त्या बऱ्याच दिवसांनी येत असतात. व्यवस्थित वेळेचं नियोजन करा, काय सगळ्या गोष्टी करावं लागतील, कुठून करावं लागतील, या सर्व गोष्टी होईल तेवढं पॉसिबल येणाऱ्या तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. महत्त्वाचं टेलिग्रामचं चॅनल आतापर्यंत जॉईन केलं नसेल तर आयडियल फार्मसी कोचिंग हे आपलं टेलिग्रामचं चॅनल, तिथे जॉईन करा. बाकी सर्व ड्रग इन्स्पेक्टरचे प्रिपरेशन ग्रुप तुम्हाला तिथून त्याची अपडेट भेटून जाईल. त्याचबरोबर आपली महत्त्वाची वेबसाईट pvthora.com, याच्यावरती सुद्धा इथून पुढे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टर या पोस्टविषयी बघायला भेटतील. महत्त्वाचे काही टॉपिकवर टेस्ट सिरीज असेल, महत्त्वाच्या शॉर्ट नोट्स, काही महत्त्वाचं कंटेंट असेल, माझ्याकडून जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला या दोन्ही सोशल मीडियाच्या पेजवरती मी देण्याचा प्रयत्न करेन. बाकी अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. ही सर्व हायलाईट केलेली व्हिडिओ तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून चेकआउट करून घ्या. जेही महत्त्वाचे पॉईंट नव्याने ॲड झालेले आहेत ते सर्व तुम्हाला तिथून भेटून जातील. बाकी महत्त्वाचे अपडेट तुम्हाला इथे डे बाय डे भेटून जातील. जॉईन नसेल तर यूट्यूब चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा. चॅनल एवढंच भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससोबत. तुमची काळजी घ्या, अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.